आई 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 ग, कंबरड मोडलं बाई माझं. वर तोंड करूनच येतात सगळे, खाली पायाला राड तशीच. ए जयडे, जयडे, पाय वर घे जरा. काय बाई, निर्लज्जपणाची हद्दच झाली म्हणायची की. अगं आई एवढी राबती ती दिसत नाही वे तुला? अगं एखाद्या तरी कामाला हात लाव की पुढे येऊन. मग आता तूच तर सांगितलंस की कुठल्या कामाला हात लावू नको, नुसतं बसून राहा. माझा प्रत्येक शब्दच पाळतीस नाही का? उगा काहीतरी काढू नको. तसं आता मी तर ठरवलंय, सगळं तू सांगशील तसंच करायचं. होय, ठरवलंय म्हण. ऐकायचं तेव्हा ऐकलं नाहीस, तेव्हाच ऐकलं असतंस तर आज ही येळ आली असती का आपल्यावर? मम्मी, तुझ्यावर सगळ्या कामाचा लोड आलाय म्हणून तू माझ्यावर चिडचिड करतीस. एवढं कळतंय तर 4 कामं करावीत ना घरातली. ती राजाराणी गेल्यात तिकडं, ती तिकडचीच झाल्यात. यायचं काय नाव बी काढणार. आता असती तर मला हे करायला लागलं असतं का? मग आल्याला लाव की तिला कामाला, असं बी येतीलच आता. मग काय सोडते वे अशी तिला? खाण्याला चुकते का नाही बघ कशी तिला. ते अजिंक्य तिकडं कधी आर्मीत जातात का नाही असं झालंय बघ मला तर. का ग, काय करणार आहे तू? तुझ्या आणि माझ्या अपमानाचा असा बदला घेते का नाही, ही कायम तिच्या लक्षात राहील. ही पुष्पा भोयटे. मम्मी जरा हळूहळू, तिच्या हातमध्ये दिवा लावते. आणि काय ग, तिला हाकलून दिल्यावर घरातली कामं कोण करणार? ती बी खरंच आहे म्हणा. पार पाय पुसणं होईपर्यंत कामं करून घेते तिच्याकडनं आणि मगच हाकलते. अशी कामाला लावते का नाही तिला की तिची तीच पळून गेली पाहिजे. अहो, ही काय करताय? काय ग पुष्पे, काय झालं? अहो, पाय चिखलाचं आहे, धुवून यायचं नाही बाई आतमध्ये. अगं काय तुम्हाला तर सगळं बारक्या पोरावानी सांगायला लागतंय बघा. आता परत मला फरशी पुसून घ्यायला लागल. अगं काय पुष्पे, हा? अगं पाऊस बी पाहिजे आणि चिखल बी नको, असं कसं होईल? आणि तू कशाला एवढा जीवाला त्रास करून घेती ग? तुम्हाला काय जातंय बोलायला? नुसता हॉल पुसायचा म्हणलं तरी जीव जातोय इथं. त्यात तुमची ही लेक गुणाची नुसती दिवसभर बसून असती आणि मी फेडरेशन अध्यक्ष असून सुद्धा काय करते? फरशी पुसते. फेडरेशनची कामं राहिली बाजूला, इथलीच घाण काढत बसते. काय झालं र? कशाला 3 सांचं मांडताय? अगं जिजे मी काय केलंय? समाधान्या, तुला पण कळत नाही वे का लहान आहेस? पुष्पा जाग, हातपाय तोंड धू आणि देवापुढे हात जोड. होय, हात जोडायचीच वेळ आली आता. अरे समाधान्या, पोरं आली आपली. आजा या या या. अरे हे यार, चिखलाचे पाय बी नाहीत ना तुमचे? नाहीतर पाय धुवून या आतमध्ये. तुझ्या मामीनं आत्ताच फरशी पुसली. अरे नाही नाही, आम्ही पाय धुवून आलोय. बर 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 बर, चला चला आतमध्ये या. या या. समाधान्या, नवरा नवरी फिरून आली बाबा एकदाची. होय. आजा भिजलायस? काही पाऊस भिज लागला का काय मध्ये? वय जरा बारीक पाऊस होता. थांबा थांबा, मी टावेल आणतो. बया ठीक आहे, डोकं पुसून घे नीट. मग काय म्हणतोय महाबळेश्वर? चेहरे तर टवटवीत दिसतात. होय. हा? पावसा बिसात फिरला नाही ना? भिजला नाही ना? नाही नाही, भिजायला बाहेर एवढं कुठं फिरलोच नाही आम्ही. पण काय कसं ना, एकदाच फिरून आलात नव्हता, बरं झालं बया. जीजी, आम्ही तुमच्यासाठी तिकडनं काय तर आणलंय. म्हणजे सगळ्यांसाठीच काही ना काही तर आणलंय.
हाय का आता कशाला काय आणत बसायचं. बरं ते बघू नंतर. तुम्ही जरा आवरून घ्या, जावा जावा, बघू नंतर काय आणले ते. जीजे आवडतो नंतर. जीजी ही बघा तुमच्यासाठी चालाय म्हणून काठी आणली. बया, तशी आता काय त्याची गरज नाही पण आणून ठेवली. बघ समाधान. असा नातू आणि अशी नाचून असल्यावर मला कशाला पाहिजे काठी. आजा, शीतल, तुम्ही दोघच माझ्या आधारात. मामी ही बघा तुमच्यासाठी पर्स आणले. माझ्यासाठी पर्स कशाला? अहो तुम्हाला फेडरेशनच्या मीटिंगला जायला लागतं ना, मग तिकडे तुमचं चांगलं इम्प्रेशन नको का पडाय. वय बेस्ट आहे. तू फेडरेशनचा विचार केलास हे लय बेस्ट आहे. जेडी तुझ्यासाठी गळ्यातलं आणले. घालून बघ बघू कसं दिसतंय ते. जेडे, तुझ्या गायला लय खुलून दिसेल बघ. लय भारी आहे. थँक्स अजिंक्य. शीतलची चॉईस आहे. तीच म्हणाली की जेडीचा गळा मोकळा बरं दिसत नाही ना. मामा तुमच्यासाठी बूट आणलेत बर का. काय अगं मला कशाला बुट आणत बसली. हे म्हणत होते यांना एनसीसीच्या कॅम्पला जायला बूट नव्हते, तेव्हा तुम्ही स्वतःला घेणार ते बूट कॅन्सल करून यांना बूट घेतले. म्हणून म्हणलं तुमच्यासाठी तर बूटच घ्यावे.